काय म्हणतोय? विरोधी पक्ष नेत्यांनी जो स्थगन आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभागृहात आणलेला होता, आपण पाहिलं की सरकार शेतकऱ्यांचं दुःख ऐकायलाच तयार नाही, समजायला तयार नाही आणि आम्ही कधी नव्हे एवढी मदत शेतकऱ्यांना दिली असं सांगून पुन्हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याशिवाय दुसरं काही करत नाही असं चित्र आपण पाहतोय। खरं तर सरकार अगर गंभीर असतं तर आज विरोधी पक्षाच्या वतीनं जे स्थगन आणलेलं होतं त्याच्यावर सरकारने चर्चा घडवली असती असं आम्हाला वाटत होतं, पण सरकारने पुन्हा विधानसभेत आम्ही सगळ्यात जास्त मदत दिल्याचं जाहीर करून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप केलं असं म्हटलं तर हा आरोप नाही, ही वस्तुस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे। आज हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस, शेतकरी मोठ्या आशेनं या अधिवेशनाकडे लक्ष देऊन आहे। विदर्भातलाच यवतमाळ जिल्हा हा देशातला सगळ्यात जास्त शेतकऱ्यांचा आत्महत्या करणारा जिल्हा आहे देशातला। आपण पाहतोय की दररोज किड्या माकुड्यासारखा अन्नदाता आत्महत्या करताना आपण पाहतोय। सरकार सांगतं की विदर्भावर चर्चा आम्ही करू, विदर्भाच्या अन्नदात्याबद्दलच सरकारला चर्चा करायला तयार वेळ नसेल, राज्यातल्या अन्नदात्याबद्दलच चर्चा करायला वेळ नसेल तर ही गंभीर बाब आहे। आणि सरकार विधानसभेमध्ये 14 कोटी लोकांचं विश्वास असलेला हा लोकशाहीच्या मंदिरामध्ये सरकार खोटं बोलतंय, पांडुरंगाच्या सामोरी सुद्धा हे सरकार खोटं बोलतंय, अशा पद्धतीचं हे सरकार आहे। आणि या सरकारचा अधिवेशनाची सुरुवात आहे। काल सरकार सांगत होते की कामकाज पूर्ण नाही झालं तर आम्ही अधिवेशन वाढवू। आता आपल्याला माहितीसाठी सांगतो की सोमवारी हे अधिवेशन चालू होईल, म्हणजे पुढच्या आठवड्यात, आणि पूर्ण कामकाजाचे दिवसच आपण पाहिले तर फक्त 5 दिवस आहे। हे 10 दिवसाचं अधिवेशन, आजचा दिवस गेला, उद्याचा दिवसही सुद्धा अशाच पद्धतीने सरकार गमवणार आहे। 2 दिवस असेच गेले, 5 आणि 2 7, आणि मग अशासकीय कामकाज 3 दिवसाचं झालं, सरकारचं कामकाज संपलं। खरे कामकाजाचे 5च दिवस या सरकारमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि मग इथून आपला हा इथं पर्यटनाला जे सरकार आलेलं आहे, जनतेच्या पैशाची उधळपट्टी करायला आलेलं सरकार, हे विदर्भाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या तोंडाला पानं पुसून जाईल अशाच पद्धतीची अवस्था आज आपल्याला पाहायला मिळते। सरकारला सद्बुद्धी मिळो आणि सरकार खरं सांगो, सरकारने शेतकऱ्याला मदत करायची की नाही करायची ते एकदा स्पष्ट करून टाकलं पाहिजे, पण नुसत्या घोषणा आता या ठिकाणी नसाव्यात, ही भूमिका आमची काँग्रेस पक्षाची आहे। नाना, हिंदी में जानना चाहेंगे, ह्या सरकारमध्ये आपसातलेच मतभेद फार आहेत। 3 तिघाडा काम बिघाड असल्यामुळे या सरकारच्या मंत्र्यांमध्ये आणि सरकारच्या आमदारांमध्येच मतभिन्नता आणि मतभेद फार आहेत। त्यामुळे हे स्वतःच्याच पापानं पडणारं सरकार आहे। त्याच्यामुळे व्यक्तिगत एका दलाच्या आमदारांनी मंत्र्याबद्दलची आपल्याला या ठिकाणी नाही, सगळ्या सरकारबद्दलच ही भूमिका आहे। पहिली गोष्ट तर बोनसचा तर भाग दूरच आहे, अजूनही धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही। शेतकऱ्याचा धान आता व्यापाऱ्याला विकला जातोय, तो 400-500 रुपये कमी किमतीने विकला जातोय। म्हणजे उद्या सरकारने 300 रुपये बोनस, 350 रुपये बोनस जाहीर केला, पण सरकार शेतकऱ्यांचं जे
त्याच्या धानाला जो समर्थन मूल्य मिळायला पाहिजे तोच सरकार मिळू देत नाही, तर त्याचा बोनस हा भागच वेगळा राहिलेला आहे. आमची मागणी आहे की 1000 रुपये बोनस शेतकऱ्यांना दिला पाहिजे, पण धान खरेदी केंद्र जे अजून सुरू झाले नाही, ज्याची लूट शेतकऱ्यांची त्या ठिकाणी चाललेली आहे, ती सरकारने तातडीने थांबवली पाहिजे. असं आहे की आणि मग तो शुद्ध होतो. आता ते झाले असतील, असंच मान्य करू. यामुळे जनता हे सगळं बघते आहे, योग्य वेळेस जनता निर्णय घेईल. नाना, हिंदी में जानना चाहेंगे, आज पहला दिन हुआ है, क्या अपेक्षाएं थी, क्या पूरी हुई? महाराष्ट्र में जो लास्ट टाइम जो साल भर के पहले जो अवकाली बारिश हुआ था उसमें किसान का नुकसान हुआ था. इस साल बारिश के फसल में भी कई जगह सूखा रहा, कई जगह किसानों की फसल पानी के अंदर डूब गई थी, उसकी भी मदद नहीं की. और अभी जो बारिश आई है, बेमौसमी बारिश हुई, वो बारिश में बड़े पैमाने में किसानों का फसल की नुकसान हुई. तो ये बार बार किसानों का नुकसान होने से बड़े पैमाने में अन्नदाता और किसान इस राज्य का आत्महत्या कर रहा है. और इसलिए आज हमने एक स्थगन लाया था, और स्थगन के आधार पर सरकार को हम जवाब पूछना चाहते थे, लेकिन सरकार ने जवाब देने की जगह झूठ की बातें वहां रखी, झूठ का पिटारा वहां पे खोला, और किसानों को मदद न देने की व्यवस्था हमने घोषणा तो की है, लेकिन मदद अभी तक नहीं मिली, और उससे किसानों की बड़े पैमाने में आत्महत्या यहाँ पे हो रही है. हमारी आज भूमिका ये थी कि आज कोई कामकाज था नहीं, तो सरकार ने इसके ऊपर चर्चा करना चाहिए और तुरंत किसानों को मदद देना चाहिए. ये मांग हमारी कांग्रेस की थी. लेकिन महाराष्ट्र में जो किसान विरोधी सरकार जो है, बीजेपी प्रणीत सरकार है, ये सरकार किसान विरोधी है, ये स्पष्ट हो चुकी है. नाना, सरकार महायुतीच्या आमदारांना 40 कोटी रुपयांचा विकास निधी देणार. यांनी जे काही प्लॅनिंग केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, आपण पाहिलं की आता कॉन्ट्रॅक्टर संपावर जायला लागलेले. 10,000 कोटीचे पेमेंट बाकी आहेत. आपल्याला पाहायला मिळतं की निर्मल भवन मधून टेंडर मॅनेज केले जातात, अभाव टेंडर दिले जातात. मुंबई सारखे शहर आणि अनेक शहरामध्ये आपण पाहतोय की कामं, त्या जी काही मर्यादा असते ते कामं संपवण्याची, त्या मर्यादेमध्ये ते कामं संपवले जात नाही. मग त्याचं पुन्हा रिटेंडरिंगच्या जागी त्याच कॉन्ट्रॅक्टरला पुन्हा रेट वाढवून ते कामं दिले जातात. आणि या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात राज्याची तिजोरी लुटण्याचं काम राज्यातलं सरकार करते आहे. काल सरकार सांगत होती की आमच्याकडे अजून 1,20,000 रुपयापर्यंतचं लोन घेण्याची मर्यादा आहे. म्हणजे हे सरकार कर्जानी चाललेलं आहे, हे सरकारने काल मान्य केलेलं आहे. आता आमदारांना खुश करण्यासाठी ते जे काही पैसे त्यांच्या भागाच्या विकासासाठी दिले जाणार आहे असं ते सांगतात आहेत. आम्ही तर मागणी करणार आहोत की जे तुम्ही गेल्या काळात जे पैसे दिलेत ते खरेच कामं झालीत की नाही झालेत हे बघण्याची एक कमिटी आमदाराची महाराष्ट्र विधानसभेची बनवा. कारण की लोकांचे पैसे त्या देत असतील, महाराष्ट्रातच विकास होते, त्याला काही आमचा विरोध नाही, पण संपूर्ण महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे ही पण मागणी आमची त्याच्यामध्ये आहे. विरोधी पक्षामध्ये असलेल्या आमदारांच्या भागात पैसे द्यायचे नाहीत, हे सरकारचं जे धोरण आहे हे अन्याय करणारं आहे. पण जे पैसे मागच्या काळात दिलेले या सरकारने आहेत ते कामं झालेत की नाही झालेत, की कागदावर झालेत, हे कामं तपासण्याची एक कमिटी विधिमंडळाची बनवावी ही मागणी आम्ही करणार. नाना, आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, अशामध्ये एसआयटीच्या अधिकाऱ्यांचे नाव घेऊन कुठे ना कुठे आदित्य ठाकरे, मला एक कळत नाही, दर अधिवेशनाच्या काळात
या पद्धतीनं विधिमंडळाच्या आमदाराला टार्गेट करून सरकार सत्तेचा दुरुपयोग करते असं मी म्हणेल ते वावगं ठरणार नाही. कारण की आदित्य ठाकरेंची बद्दलची जी भूमिका ही आजचीच नाही, तर गेल्या आता हे नागपूरचं अधिवेशन तर या सरकारचं शेवटचं अधिवेशन आहे. पुढचं नवीन सरकार येईल त्यांचं अधिवेशन नागपूरला येईल. तर मला आठवतं की प्रत्येक अधिवेशनामध्ये हा विषय अधिवेशनाच्याच काळात येतो आहे. तर म्हणजे हे सरकार विरोधकाला घाबरतं आणि म्हणून तुमच्यावर एसआयटी लावू अशी भीती निर्माण करण्याचं पाप तर हे सरकार करत नाही ना, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे. त्याच्यामुळे सरकार आपल्या सत्तेचा दुरुपयोग करते असं आम्हाला म्हणावं लागेल. वो हिंदी में बताइए, एसआईटी की जांच करने वाली सरकार क्या करेगी? आदित्य ठाकरे के बारे में बार बार जब भी ये विधानसभा का सेशन शुरू होता है तब उसी समय में इस तरह की अफवाहें उड़ाई जाती है और सरकार अपोजिशन को घबराती है. हमारे बारे में सवाल नहीं पूछे जाए इसलिए अपोजिशन को किसी को तो टारगेट कर कर इस तरह का माहौल बनाने का काम वो करती है. सरकार डरती है अपोजिशन को और सरकार खुद भ्रष्टाचारी सरकार है और सरकार जो कुछ कर रही है, आज किसानों की आत्महत्या हो रही है, तो यही सरकार कह रही थी कि हम जीरो आत्महत्या का महाराष्ट्र बनाएंगे. तो इनकी सरकार आने के बाद तो आत्महत्या बढ़ती गई है. तो किसानों की आत्महत्या की जवाबदारी ये सरकार की, क्या इनके ऊपर 302 के गुने दाखिल हो गए? ऐसे कई सवाल हम पूछेंगे. इसलिए सरकार ने डराने की बात छोड़ो, जनता के प्रश्न ये यहाँ पे कैसे छूटेंगे, लोगों को हम कैसा न्याय देंगे, इसके आधार पर विधानसभा में चर्चा होकर न्याय देने का काम हम लोगों ने करना चाहिए. आपस की व्यक्तिगत इस तरह की धमकी देकर अपोजिशन को डराने का काम अगर सरकार करती तो ये सरकार का निषेध हम करते हैं. नाना, आखिरी सवाल. नवाब मलिक पर देशद्रोह का मामला रजिस्टर करने वाली बीजेपी आज खुद उनको साथ में लेकर बैठ रही है. किस तरीके से कांग्रेस पार्टी से देखते हैं? गुजरात में वॉशिंग मशीन है, वो वॉशिंग मशीन में गए कि वो देशद्रोही आदमी हो, भ्रष्टाचारी आदमी हो, मॉडरेट आदमी हो, वो सब बिल्कुल साधु संत बन जाता है. ये अगर बीजेपी का मानना है तो ठीक है, सत्ता के आधार पर जो इनको राजनीति करना है तो करे, लेकिन देश की और राज्य की जनता इस सब चीजों के ऊपर ध्यान देकर बैठी है. थैंक यू.